कानडा
विशाल अनुभवने यांच्याकडून माझ्यासाठी जिमेच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने ते स्वीकारले जोरदार टाळ्यांच्या निवड होते. तसेच सन्माननीय जनार्दन पेडणेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जिमेच्या माध्यमातून आलेले सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. तुझ वक्ता ध्यानाची अंजना
तुझी आदी सर्व होणे जाणे तुझी आदी तुका गणेशे नाही मी तुम्हाला तुका म्हणे येथे नाही मी तुबाण कवावे ते कवण कवणाई कवावे ते कवण कवणाला कवावे ते कवण कवणाई कवावे ते कवण कवणाला हरिवळा मंगली नारदा कोकणाचे सन्मान्य लोकसभेचे अध्यक्ष बाळाप्रसाद साहेब आले, त्यांना विनंती करेन स्टेजवर येऊन आज जवळ पवारांका बघतो दिवस इलो आहे. या ठिकाणी सर्व नाटेकर माऊली, जुळे माऊली सर्वांचे आभार मानतोय. चालेल.
चालेल तिथून मात्र बघितलं ऐकलं तर मला पण तेवढं टेन्शन नाही. नाहीतर मी आपल्या माणसात दिले की नाही घाबरते. बाहेर भीती वाटत नाही पण आपल्या माणसात भीती वाटते. पण असं तुमचा सपोर्ट आहे या ठिकाणी सगळ्यांचा. या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या संस्थेचे डोंबळीकर भजन इंटरनेट सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांना त्यांच्यावरती संकटाचा घाला आला महिन्याभरापूर्वी त्यांचे चिरंजीव कुमार निषाद चिलर यांचं अपघात निधन झालं. तसेच या नाट्य संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लब्धे यांच्या श्रीमती प्रीती लब्धे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. तसेच संस्थेचे सचिव गजानन गावकर यांच्या चुलत बंधूंचे निधन झाले. सन्माननीय आदरणीय दिलीप धरीबुवा यांच्याही बंधूंचे दुःखद निधन झाले. तसेच धवन यांच्या मातोश्रींचे या सर्वांना त्या मृतात्म्यात चिरशांती लाभो ही त्या पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतोय आणि मी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद. भजन सुरुवात करता येईल तर तुम्ही आमच्या बुवानी म्हणजे वर्गल बुवानी वेळ तर घेतला 1.25 तासाचा टाइम होता. जवळजवळ 2.5 तास घेतले. मी आता 2 तास भजन करणार म्हणजे स्वप्नील बुवांका सामान घेऊन घरात बसणार. पण तसं करणार नाही कारण आपल्या इकडे एक पाहुणेच आले दिव्यावरून आले तर पाहुणे म्हणण्यापेक्षा माझे जवळचे मित्र आहे ते कमीत कमी वेळामध्ये भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहे. बुवाने 2 प्रश्न टाकले होते. मला वाटतं ते शाळेत गेलेलेच नाही वाटतं डायरेक्ट प्रश्नच विचारून गेले. कुठच्या रागात प्रार्थना घेतली तेव्हा साऊंड क्लिअर येत नव्हता. बुवा मी काहीतरी चुकीचं सांगणार उद्या सकाळी तुम्ही लोकांना सांगणार बुवा थोडं चुकीचं सांगितलं आणि मी ऐकलंही नाही ते काहीतरी साऊंडचे. तो प्रश्न दुसरा प्रश्न तुमचं ऐकले की 11 लोचन 5 मुख 8 कान बरोबर का. 11 लोचन 5 मुख 8 कान असा कोणता पृथ्वी तलावरती प्राणी आहे असा प्रश्न कोणी केलेले अभंगाच्या माध्यमातून. तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो 11 लोचन शंकराला 3 मोजा तुम्ही माझा चुकल मी शाळेत गेलो होतो. पार्वतीचे 2 किती झाले 5. गणेशाचे 2 किती झाले 7. नंदीचे 2 किती झाले 9 आणि सर्पाचे 2 किती झाले 11 लोचन 5 मुख. अरे ते का वाटतं हेडमास्टर सांगतात 5 मुख. शंकर पार्वती यांचे मुख्य 5 चेहरे होते. शंकर आणि पार्वतीचे मुख्य 5 चेहरे होते. 8 कान. सर्पाला कान नसतात म्हणून तो खरी जाता नसतो. पण नंदीला किती कान होते 8 कान होते. सर्प आणि नंदीचे मिळून 8 कान कसे 8 कान. हे मला तुमच्या बुवा प्रश्नाचं उत्तर आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं समजतं त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. 18 ऋषींचे 18 मतं असतात. माझं सुद्धा चुकू शकतं नाही का. आजकाल कोणाकोणाचं चुकतं आहे काय खऱ्यात नाही खऱ्यात काय नाही होय की नाही. समजण्याला तो इशारा कापले म्हणजे असं बाकी अतिशय सुंदर कोणी सांगितलं. भजन करानंद यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आणि भवानी गजराच्या माध्यमातून 1 ढवळ्या आणि 1 पावळ्या म्हणून गजर घेतलं होतं. माझं काम करणार होतं पण त्या ढवळ्या पावळ्याचं उत्तर मी गजरात सांगणार. सगळ्यात सांगितलं तर तुम्ही उठून करायला त्याचं सुद्धा विश्लेषण करणार आहे. प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. कोणी 13 मात्र भजन घेतलं होतं. मी 2 पावलं पुढे जाऊन 15 मात्र सवारी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण त्यामध्ये एकच सांगेल बघा ना पैशासाठी ना नावासाठी ना पैशासाठी ना नावासाठी लोककला नाट्य महोत्सव डोंबिवली घडते ते बापरे परमेश्वराच्या नावासाठी भाऊनी या ठिकाणी रंगबिरंगी कपडे घातले सगळ्यांनी नाही का. रंगबिरंगी कपडे घातले रंगबिरंगी लाईटी लागले. पण या रंगांपेक्षाही आपलं जीवन ज्या रंगाने उडून निघालं तो पांढरा माझ्या
दत्त भजन घेऊया. आमचा दबंजी रूपक कामतेकर काही कारणास्तव नाही आहे, पण आमचा आकाश खरंच आकाश एवढी झेप घेतलेली आज गुजरात म्हणा, अहमदाबाद म्हणा, राजकोट म्हणा, बडोदरा म्हणा, सगळ्या ठिकाणी सगळ्यांचे मोठ्या मोठ्या कलाकारांचे शो वाजवले तर जोरदार त्या आकाशात आणि त्याने एका शब्दाचा त्याने फक्त फोन केला, आकाश म्हणला असा कार्यक्रम आहे, बाबा म्हणता येणार आज त्याचा मुलगी बघू तो कार्यक्रम होतो, फक्त बाहेरला बघितलं मी ना, पुढे गेलेलोच नाही ना. हे भजन असतं, असं काय नाही एखाद्या बुवाची पेट करू घरी.
तुला मागे झाली